नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या भेटी झालेल्या आहेत क्रांती कसवणकर मॅडम आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्रांती कसवणकर मॅडम यांनी एम ए मराठी केलेलं आहे आणि एम ए मराठी मध्ये त्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळालेलं आहे आणि पहिल्याच प्रयत्नात त्या सेट नेट या दोन्ही परीक्षा पास झालेल्या आहेत. मॅडम आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आलेल्या आहेत आणि त्यांचं विशेष खूप खूप अभिनंदन की या दोन्ही परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपण सर्वजण खूप आतुर आहोत. तर आपण सुरुवातीला मॅडमचं खूप स्वागत करूयात. आणि कसं वाटतंय ही परीक्षा पास झाल्यानंतर, सेट नेट परीक्षा पास झाल्यानंतर? सगळ्यात पहिलं आधी तुझं पण अभिनंदन की आपण Thank you. पहिल्याच प्रयत्नात दोघीही हो. सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि खूप खूप छान वाटतंय. खूप खूप असं प्राऊड पण फील होतंय की आपण पहिल्याच आणि सेट नेट ही जी परीक्षा पास झाली तेव्हा असं ठरवून काही ठरवलं होतं का की हे सेट नेट परीक्षा द्यायची आहे, आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये पास व्हायचंय, किंवा तुमच्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती ही परीक्षा पास झाल्यानंतर? घरातल्यांना पण सगळ्यांना खूप आवडलं. खरं म्हणजे एम ए फर्स्ट इयरला ज्यावेळी होतो त्यावेळी सगळे विद्यार्थी म्हणत होते की चला सेट नेट परीक्षा द्यायची म्हणून. बरोबर. मग मी पण ठरवलं की आपणही द्यायची आणि ज्यावेळी मी फॉर्म भरला त्यावेळीच म्हणजे ही पहिल्या प्रयत्नात आपण परीक्षा पास ह्याच्यात सक्सेस मिळवायची हे ठरवलंच होतं. बरोबर बरोबर. आणि जेव्हा सेट नेट ही परीक्षा तुम्ही द्यायचं ठरवलं तेव्हा परीक्षा देताना काय ध्येय समोर ठेवलं होतं नेमकं? फॉर्म भरतानाच मी म्हणजे फॉर्म भरतानाच असं ठरवलं की नाही आपण ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं. बरोबर. आणि त्याच दिवशी मी त्याचे प्रश्नपत्रिका पण डाउनलोड केल्या होत्या. नंतर सिलेबस पण डाउनलोड केला होता. नंतर ठरवून तसा वर्षभर अभ्यास पण केला. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं की जर एम एचा एखादा विद्यार्थी असेल आणि तो परीक्षेला मला असं विशेष कौतुक असं वाटतं की तुम्ही एम एच्या द्वितीय वर्षालाच असतानाच तुम्ही हा फॉर्म भरला, म्हणजे अपियर्ड असतानाच, हो. आणि तुम्ही ही परीक्षा दिली आणि ती परीक्षा देत असतानाच एम एची परीक्षा देत असतानाच तुम्ही ह्या अभ्यासाला पण सुरुवात केली, पण त्याला तुमचा मागचा जो अनुभव होता तो कितपत उपयोगी पडला असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचं मराठी विषयाचं अवांतर वाचन किंवा मराठी विषयाचा अभ्यास म्हणजे हा पण महत्त्वाचा असतो का इथे, का फक्त सिलेबस ओरिएंटेड गेलं हो, पाहिजे? आधुनिक जो अभ्यास आहे, आधुनिक मराठीचा अभ्यास, त्या सिलेबसमध्ये हा अभ्यास नक्कीच उपयोगाचा पडतो. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी मी अभ्यासक्रम डाउनलोड केला होता ना, त्यावेळी त्याच्यात कसं आहे, समाज भाषा विज्ञान आहे, भाषा विज्ञान आहे, नंतर संस्कृती संकल्पना आहे, भाषांतर, प्रभाव आणि प्रभाव, परत वेगवेगळे साहित्य प्रवाह आहेत, म्हणजे जसं स्त्रीवादी साहित्य प्रवाह आहे, ग्रामीण आहे, नंतर आदिवासी आहे. बरोबर. असे सगळे जे भाग आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एम एचा बराचसा भाग इन्क्लूड होतो. पण एम एचा अभ्यास आम्ही कंटिन्यू 3 महिने केला आणि त्याच्यानंतर एम ए झाल्याच्या नंतर पण याचा अभ्यास अगदी पॉईंट टू पॉईंट सगळ्याचा अभ्यास आम्ही केला. म्हणजे एक एक त्याच्यातली 10 भागातला एक एक भाग घेऊन परत नवीन ते 25 पुस्तकं आहेत त्यांचा पण आम्ही वेगळा अभ्यास केला. नाही, आणि मला असं एक क्रांती मॅडम बद्दल असं इथे विशेष करून नोंदवावं वाटतं की कुठलाही सेट नेट परीक्षेच्या संदर्भात कुठलाही क्लास जॉईन न करता किंवा आपल्या हातात जे संदर्भ साहित्य आहे त्या संदर्भ साहित्याचा उपयोग करून आहे त्या नोट्स किंवा ई साहित्य जे उपलब्ध आहे त्या साहित्याच्या माध्यमातूनच त्यांनी त्यांचा स्वतःचा अभ्यास केला. तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगताल का विद्यार्थ्यांना? हो, माझं विशेष म्हणजे मी एकही मराठीचं पुस्तक घेतलेलं नाही. सगळा म्हणजे एम एची जी पुस्तकं होती 2 वर्षाची त्याच्यात लोकसाहित्य होतं, भाषा विज्ञान होतं आणि एक वाङ्मयाचा इतिहास होता. ते सोडल्यास इतर सर्व जे प्रकरणं होती त्याचा नेटवर शोधून आणि ते सगळं मला नेटवर सापडलं. नेटवरती काय शोधलं तुम्ही नेमकं? नेटवर म्हणजे एकतर PDF स्वरूपात सगळ्यांचं, म्हणजे MUच्या नोट्स किंवा YCMUच्या नोट्स अशा मिळाल्या. परत आता हे जे आम्हाला 25 पुस्तकं आहेत साहित्यकृती, त्याच्यातली बरीचशी आम्ही वाचून मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जी मिळाली नाहीत ना त्यांच्या संदर्भातही इतर माहिती मिळते. ते पुस्तकं तुम्ही टाकून बघितलं तर, किंवा त्यांचे पुस्तकांचं मुखपृष्ठ किंवा त्याची अनुक्रमणिका, परत त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यावर लिहिलेले लेख, ते पण आम्ही वाचले. म्हणजे असं बरंचसं साहित्य. परत तौलनिक अभ्यास मिळाला मला.
त्याच्यानंतर प्राचीन वाङ्मयाचा इतिहास मिळाला. मग हे सगळं मी PDF स्वरूपातच वाचलंय. आणि म्हणजे बरंचसं साहित्य ह्याच्यावर उपलब्ध झालं. परत आधुनिक जे साहित्य, आधुनिक मराठी साहित्य आहे, तर तुम्हाला लेखक अभ्यास पण गरजेचा आहे. मग तो लेखक अभ्यास पण म्हणजे शोधून मी विज्ञान कथांचा आणि बालसाहित्याचा अभ्यास मी असा एक लेखक शोधून केला आणि ते तुम्हाला सगळं नेटवर व्यवस्थित उपलब्ध आहे. काही स्वतःच्या नोट्स वगैरे केल्या? हो, म्हणजे मी ग्रामीण साहित्याच्या, स्त्रीवादी साहित्याच्या, परत विज्ञान कथा, बालकथा, परत तुमचा वेगवेगळे साहित्य प्रवाह, परत मला विशेष कौतुक का वाटतं माहितीये का, की म्हणजे मॅडमनी त्यांना 170 मार्क्स सेट या परीक्षेमध्ये पडलेले आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर एकदम हायेस्ट स्कोर आहे असं त्यांचा म्हटलं तरी चालेल. आणि कुठलेही संदर्भ म्हणजे आपण विद्यार्थी काय करतो की आपल्याला कसं पाहिजे असतं की सुरुवातीला आपली घाई काय असते की मला हे पण नोट्स पाहिजे, हे बुक्स पण पाहिजेत, मी हा पण क्लास करेन, किंवा मला ही माहिती पाहिजे, हे पण माझ्याकडे, मी कुठून अभ्यास करू. पण असं न करता की स्वतःच्या शोधकृतीतून क्रांती मॅडमनी आपला स्वतःचा अभ्यास चालू केला होता आणि त्याच्यातूनच त्यांनी हे त्यांचं यश मिळवलेलं आहे. आणि मग तुम्ही अभ्यास करताना काही नियोजन केलं होतं या अभ्यासाचं? हो, म्हणजे सुरुवातीलाच, म्हणजे माझ्याबरोबर तू पण होतीस, आम्ही सुरुवातीलाच फॉर्म वगैरे भरून झाल्यानंतर MA ची परीक्षा द्यायच्या अगोदर, MA सेकंड इयरची परीक्षा द्यायच्या अगोदर 3-4 महिन्यापासून आपण ग्रुप अभ्यास चालू केला. तो तर तूच आमचा घेतलास. आणि आम्ही कंटिन्यू 4 ते 6 शनिवार रविवार सोडून कंटिन्यू 4 महिने अभ्यास करत होतो. सगळ्यात पहिले आम्ही MAचा अभ्यास केला आणि त्या MAच्या अभ्यासात बराचसा सेट नेटचा अभ्यास आहे. आणि नंतर मग MAची परीक्षा देऊन झाल्यावर आम्ही सेट नेटसाठी वेगळा अभ्यास केला. परत आणखी मला विशेष एक सांगायचं आहे की आम्ही नुसता सेकंड पेपरचा म्हणजे मराठीचाच अभ्यास नाही केला, तर आम्ही फर्स्ट पेपरचा पण अभ्यास केला. फर्स्ट पेपर म्हणजे सगळेजण म्हणतात की जनरल आहे, पण जनरल म्हणजे काय की जनरल म्हणजे सगळ्या तुमच्या ज्या शाखा आहेत, कॉमर्स आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, त्यांच्यासाठी तो जनरल आहे. पण जनरल म्हणजे असं जनरल म्हणजे सोपा नाहीये, त्याची काठिण्य पातळी भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, रिसर्च ऍप्टिट्यूड आहे आणि बरेचसे जे विषय म्हणजे 10 विषय आहेत त्यांना पण 5-5 मार्क आहेत. मग ते सगळे त्याचा पण आम्ही अभ्यास केला, रोज जमून अभ्यास केला. परत मॅथ्स आम्हाला येत नव्हतं, मग आमच्या ग्रुपमध्ये एक आहेत प्रमोदिनी मॅडम, त्यांच्याकडून आम्ही मॅथ्स 2 दिवस त्यांचा क्लास लावून थोडं तरी का होईना पण शिकलो. एकही आम्ही त्याच्यातला पार्ट मिस केला नाही, एकही सब्जेक्ट मिस केला नाही. हे मला विशेष सांगावंच वाटतं, कारण त्याच्यामुळे मग स्कोरिंग वाढतं. आणि सेट आणि नेट या दोन्ही परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं आणि म्हणजे कशा संदर्भात काय डिफरन्स आहे की काठिण्य पातळीच्या बाबतीत, किंवा तुमचा अनुभव काय आहे दोन्ही परीक्षांच्या बाबतीत? मला नेट थोडंसं कठीण वाटलं. सेट त्या तुलनेत मला मराठीचा मला जास्त नाही हे झालं. मराठीत मला दोन्ही पेपर सेम वाटले, पण फर्स्ट पेपर जरा नेटचा थोडा म्हणजे तुम्हाला काठिण्य पातळी जरा जास्त आहे आणि मराठीची पण थोडी काठिण्य पातळी जास्त होती, पण आपला अभ्यास तोपर्यंत जरा. मग मराठी भाषेचा विद्यार्थी तिथे कमी पडतो असं तुम्हाला वाटलं का काय? हो, मला नेटच्या परीक्षेत पहिला पेपर देताना किंवा त्यांची थोडी काठिण्य पातळी जरा जास्त. त्या मुलांना काही सांगू इच्छिता तुम्ही की तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात की काय म्हणजे कसं असलं पाहिजे, किंवा थोडंसं काय केलं तर म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठे कमी पडलात आणि काय करायला पाहिजे आपण मुलांनी की तिथे मग ते करू शकतात स्कोर तिथे? मला असं वाटतं की आम्ही फर्स्ट पेपरचा अभ्यास एकदम स्लाइटली थोडाच केला, पण थोडा का होईना पण आम्ही केला. त्याच्यावर थोडा जर तुम्ही भर दिला तर चांगले म्हणजे आपण मार्क मिळून उत्तीर्ण होऊ शकतो त्याच्यात. फर्स्ट पेपरचा पण अभ्यास केलाच पाहिजे. हो, ते म्हणजे आपण असंच की म्हणजे बरीच मुलं काय करतात, आता मी मराठीतून देतो म्हटलं मराठीचाच अभ्यास करायचा आणि हा जनरल आहे म्हणजे तो करायचा नाही, पण नाही, त्याचा पण अभ्यास करायला पाहिजे. त्याचे म्हणजे ते डिपेंड करतं बरं. आणि मला असं वाटतं की चला नुसतं परीक्षा जवळ आली आहे, चला आता आम्ही फॉर्म भरलाय देऊयात नुसतं म्हणून, असं जो दृष्टिकोन असतो मुलांचा तो नसला पाहिजे. हो, आता मराठीचा आहे विषय म्हणजे तो सोपाच असणार असं नाही, मराठीचा पण अभ्यास भरपूर करायला लागतो. आणि फर्स्ट पेपर सेकंड पेपर दोन्हीचा अभ्यास, आणि तुम्ही नियोजनपूर्वक जर सगळे म्हणजे ते सिलेबस बघून त्यातला प्रत्येक जर तुम्ही टॉपिक केला तर मग यश अजिबात दूर नाही. वैयक्तिकरित्या कुठलं पुस्तक वगैरे काही रेफर केलं होतं का परीक्षेसाठी? म्हणजे काही मी मराठीसाठी तर कोणतंही पुस्तक रेफर केलं नाही, फक्त मी तो सिलेबस घेऊन बसायचे आणि मग त्याच्यातलं काय राहिलं मग ते बराचसा अभ्यास म्हणजे तू पण मला दिलास काही नोट्स, परत YCMEच्या नोट्स पण पाठवल्या
आणि सगळं म्हणजे बहुतेक सगळा अभ्यास मी नेटवरूनच केला. आणि फर्स्ट पेपरसाठी पण धानय्या सरांचं पुस्तक घेतलं हो होतं. हो धानय्या सरांचं सेट नेट मराठी. म्हणजे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की सेट या परीक्षेसाठी तुम्ही मराठीतून तो वाचू शकता. नेट परीक्षेला तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही वर्जन असल्यामुळे तुम्हाला ते थोडंसं वोकॅबलरी किंवा शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी किंवा हे दोन्ही इंग्लिश टू मराठी वाचलं तर त्याचा फायदा थोडासा होऊ शकतो त्या पुस्तकाचा. तुमचं जे हे यश आहे, तुमचे आई वडील, तुमचे मिस्टर, तुमचे मुलं, त्यांना काय फील होतं तुमच्याबद्दल किंवा त्यांचा कसा सपोर्ट होता किंवा म्हणजे घरातून आता एक आपण म्हणजे स्त्रिया ज्या आपण मध्यम काय म्हणतो की एका विशिष्ट एज नंतर आपण घरात बसूनच अभ्यास केला आणि ह्या परीक्षा दिल्या, तर कसं काय म्हणजे तुम्ही सगळं मॅनेज केलं किंवा कसं वातावरण होतं त्याला? म्हणजे मला ही परीक्षा देण्यासाठी इन्करेज तर माझ्या मुलानेच केलं. बरोबर. नाही मम्मी तुला करायचं आहे मी तर तू कर. मग नंतर मग म्हणजे हे परीक्षा वगैरे द्यायचे फॉर्म वगैरे पण त्यानेच भरून दिले. आणि माझा मुलगा, नवरा आणि आई वडील यांना खूपच आनंद झाला. माझा भाऊ आहे एक, त्याला तर एवढा तो म्हणतो तू आता नेट सेट दिलास तर PhD होऊनच दाखवायचं मला. आणि म्हणजे घरात सगळ्यांना खूप खूप आनंद झालाय की. आणि तसं माझं एज पण थोडं जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खूपच म्हणजे प्राऊड फील होते की बाबा चला ह्या वयात पण मी हे करू शकले. आणि तेवढं पण ह्या वयात करून पण पहिल्या प्रयत्नात आम्ही 20 वर्ष गॅप आहे जवळजवळ शिक्षणात, तरी पण पहिल्या प्रयत्नात आपण सेट नेट उत्तीर्ण झालो. आणि स्वतःला कसं फील होत आहे म्हणजे आता ही परीक्षा दिल्यानंतर आपण पास झाल्यानंतर म्हणजे काय वाटतं स्वतःबद्दल? असं म्हणजे कॉन्फिडन्स वाढलाच असेल? हो कॉन्फिडन्स वाढला, बोलायचा कॉन्फिडन्स आला आधी मला. म्हणजे आम्ही नंतर ग्रुपने अभ्यास करत होता, नाहीतर मी कधीच बाहेर पडलेच नाही आणि अजूनपर्यंत मी कधी बोललेही नाही. पण आता मला बोलायचा कॉन्फिडन्स आला आणि परत ग्रुप मधून अभ्यास पण आम्ही छानपैकी घेतला म्हणजे बऱ्यापैकी. आणि माझा आता लोकसंग्रह पण वाढला. आपल्या आयडॉलच्या सगळ्या ज्या आपला ग्रुप होता, स्टडी ग्रुप होता सेटनेटचा, त्या सगळ्यांचं पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं नितिशा आहे, परत म्हणतात नम्रता मॅडम आहेत, मनीषा आहे, तर हे सगळे पण सगळे अभ्यासाला येत होते, प्रत्यक्षरित्या सामील होत होते, आपल्याला पण एनकरेज करत होते. काही नाही बाबा पण त्यांची उपस्थिती देखील आपल्याला, काही विद्यार्थ्यांची ती सुद्धा आपल्याला एकदम सपोर्टिव्ह होती. त्याच्यामुळे पण आपल्याला एक म्हणजे उत्साह होता शेवटपर्यंत परीक्षा देताना. आणि ह्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या शुभेच्छामुळेच ही परीक्षा खरं तर पास झालो आम्ही. क्रांती मॅडमचं विशेष अभिनंदन. त्या इथे आल्या, आज आपल्याशी बोलल्या आणि आपल्याशी 4 शब्द त्यांनी शेअर केले. तुम्ही येणाऱ्या नवीन पिढीला काय सांगताल ह्या परीक्षेच्या संदर्भात? म्हणजे एक महत्वाचा मेसेज काय देताल? मला मराठी भाषेच्या संदर्भात सांगायचं आहे की आपण म्हणतो की म्हणजे मराठी भाषेला आता सगळेजण सर्रास इंग्लिश मीडियम मधून शिकतात, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर जेव्हा तुमच्या भाषेतून एखादा विषय समजतो तेव्हा तो मग तुम्ही दुसऱ्या भाषेतून व्यक्त पण चांगला करू शकता. परत पहिला आधी तुम्हाला समजला पाहिजे. आणि माझं वैयक्तिक म्हणलं तर मला लहानपणापासून मराठी भाषा खूप आवडते. अगदी मी लहानपणापासून मी 10वीत पण माझ्या शाळेत, माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात मराठीतून पहिली आले होते. तिथून माझं म्हणजे मराठीशी एकदम पहिल्यापासून सख्यच आहे. मराठी माझा एकदम आवडता विषय. आणि नंतर मग मी आता इतक्या वर्षांनी जेव्हा आपण पुढचं उच्च शिक्षण घेऊया असं ठरवलं, त्यावेळी मग मी विचार केला की का नाही मी माझ्या मराठीतूनच शिकणार. मग मराठीतूनच शिकायचं आणि मराठीतूनच करिअर करायचं असं मी ठरवलंय. आणि पुढच्या पिढीला माझा हाच संदेश आहे की तुम्ही मराठीकडे पण तेवढ्याच ह्यानी लक्ष द्या, कारण ही आपली भाषा आहे आणि आपली भाषा आपण पुढेपर्यंत पोचवायला पाहिजे. त्याच्यात जे चांगलं चांगलं आहे, सुंदर असं आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपली भाषा आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यातल्या खाचाखोचा आहे. म्हणजे आपलं प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहासापासून तो आता आधुनिक वाङ्मयाचा, तर मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास, त्याच्यातले बारकावे खूप आहेत, ते पण खूप अभ्यासणं गरजेचं आहे आपल्या परीक्षेत. क्रांती मॅडमला खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या सगळ्या ज्या पुढच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होत आणि त्यांचं PhD लवकरात लवकर पूर्ण हो आणि त्यांना त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि थांबूया. धन्यवाद. महिला दिनानिमित्त आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा.